नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळच्या झटपट बातम्या. सोसायट्या केंद्रीय सहकारी विभागाला जोडणार. नाशिक जिल्ह्यातील 614 सहकारी संस्थांचा यामध्ये समावेश. पिंपळदरसह परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती. विहिरी कुपनलिका अचानक झाल्या कोरड्या. धरणातील जलसाठ्यामध्ये झपाट्याने घट. इगतपुरी तालुक्यातील पाणी टंचाईचे सावट. मानधनवाढीचा जी.आर. काढा. आशा सेविका आक्रमक. संगमनेरमध्ये काढला आशा सेविकांना मोर्चा. माघी यात्रा व्यापाऱ्यांना पावली. 250 कोटींची झाली उलाढाल. व्यावसायिक झाले आनंदी. मंगळवेळ्यात अंत्योदयच्या 3561 कुटुंबांना मिळणार मोफत साडी. यंत्रमाग महामंडळ करणार पुरवठा. निविष्ठांचे दर गगनाला. शेतीमालांचे भाव कधी वाढणार? शेतकऱ्यांचा प्रश्न. पेरणीचा खर्चही वसूल होईना. सौर पंप ठरतायत शेतकऱ्यांना वरदान. विजेच्या प्रश्नापासून होणार शेतकऱ्यांची मुक्तता. ओरज परिसरात रब्बीतील गहू पिकावर बुरशी व अळीचा प्रादुर्भाव. कृषी सहाय्यक बांधावर फिरकलेच नाहीत. 1187 लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा पहिला टप्पा. संग्रामपूर तालुक्यात 283 घरकुल प्रगतीपथावर. कोणी शेंगदाणे नाकात घालतं, कोणी वाटाणे फुटाणे. पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज. सोंगवलेले पीक गोळा करून ठेवा. रविवारी पुन्हा अवकाळाची बत्ती. वाशिम जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा. पीक बाधितांना मदतीसाठी 106 कोटींचा निधी मिळणार. निधी वितरणास मान्यता. बाधितांना दिलासा. उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीचे काम सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील 2 योजनांचा यामध्ये समावेश. म्हैसाळचे पाणी आले कळंबी तलावात. गावामध्ये आनंद. स्ट्रॉबेरीच्या मळ्यात काश्मीरच्या सफरचंदाची बाग. महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांची यशस्वी लागवड. मेरवेवाडी वाघेरीच्या तलावात. अनबरवाडी शहापूरचे पाणी. 38 वर्षांनंतर शेतकऱ्यांचे स्वप्न झाले पूर्ण. मान तालुक्यात गाढवाकडून पिके होत आहेत फस्त. शेतकरी हातपल. 1.5 महिन्यापासून रखडलेले धानाचे चुकारे. भरडाई सुद्धा थांबली. भंडारा जिल्ह्यातील बळीराजा संकटात. कसेबसे घर बांधले पण 5 वर्षापासून अनुदान रखडले. कर्जबाजारी लाभार्थ्यांचे आंदोलनाची तयारी. द्राक्ष निर्यातीला गती. राज्यातून 30,000 टन निर्यात. मागणीतही झाली वाढ. कांदा धोरणातील धरसोडवृत्ती थांबेना. केंद्राची 54,000 टन निर्यातीला परवानगी. आता MSP वाढवा. साखर उद्योगाची मागणी. FRPत झाली 8% वाढ. रेशीम उत्पादकांचा होणार रेशीम रत्न पुरस्काराने गौरव. राज्यातील 612 शेतकऱ्यांचा होणार सन्मान.